सरकारचा कारभारच इतका बोगस आहे की अशा बोगस कारभाराकडून अपेक्षा ती काय करायची. नियंत्रण कोणाचं कोणावर नाहीये. ही सगळी येड्याची जत्रा आणि पिढ्यांचा पाऊस अशा पद्धतीने जे काही कारभार यांचा चाललेला आहे. आणि या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की एकीकडे आसमानी संकटाचा कहर आणि दुसरीकडे सुलतानी संकटाची कात्री आणि या दोन्हींच्या खिंडीत अडकलेला शेतकरी यांनी करायचं काय. शेतकऱ्यांच्या पोरांनी शहरात येऊन परीक्षा द्यायच्या म्हटलं तर पेपर फुटीचा फास आहे आणि बांधावर शेतकऱ्यांना कुठे पिकत नाही तर कुठे अतिवृष्टीचा ध्यास आहे. ह्या सगळ्यांचा जर विचार केला तर आत्ता बूस्टर कंपनीवर काय गुन्हे दाखल होणार. मुळात अशा कंपन्यांना प्रमाणित कोण करतं. हे प्रमाणित करणारी जी यंत्रणा आहे अर्थात कृषी खाते आणि त्याचे सचिव, ही सगळी यंत्रणा नेमकी काय काम करते. या यंत्रणांचे निकष काय असतात. याचं कुठे ऑडिट वगैरे होतं का. आणि आत्ता ज्या शेतकऱ्यांनी हे बोगस बियाणं पेरलं असेल आणि ज्यांना याचा एक भुर्दंड पडला, कारण शेतात एक तर मजूर कामाला मिळत नाही आहे. मग तो मजूर असेल, त्याचा रोजंदारी असेल आणि त्या बियाणांचा खर्च असेल, या सगळ्यांना आणि पाऊस निघून गेला तर नंतर धूळ पेरणी करून उपयोग नाही. या सगळ्यांना जबाबदार कोण. सरकार म्हणून तुमची भूमिका काय की प्रश्न विचारणारे प्रत्येक जण तुमचे भाड्याचे टट्टे विट्टे तुमच्या संसदीय भाषेमध्ये तुम्ही शब्द नवीन प्रमाणित केलेले आहेत. तर जे भाजपाचे जे सगळे बोलणारे रोजचे भाड्याचे टट्टे आहेत, हे सगळे टट्टे यांनी आता याचं उत्तर दिलं पाहिजे. कृषी मंत्री आपल्या जिल्ह्यातले आहेत, काय थेट जाब विचारणार त्यांना. खरं तर कृषी मंत्री म्हणून ते काय आहे माहिती आहे का, सगळा गाव मामाचा आणि एक नाही कामाचा, अशी आमची अवस्था झालेली आहे. त्याच्यामुळे आमच्या जिल्ह्याचा माणूस तुमच्या काय करायचं. अहो सोय बघेल तो सोयरा, गैरसोय करेल तो कसा सोयरा. त्यामुळे मामा आमच्या जिल्ह्याचे आहेत पण मामा कामाचे आहेत का, हा खरा प्रश्न. मंत्री म्हणून ते या पदावर खरं तर नाही, मला त्यांच्याकडनं खूप अपेक्षा आहेत. मला भरणे मामांकडनं खूप अपेक्षा आहेत. भरणे मामांनी या सगळ्यांवर तातडीने कारवाई करावी. कारण भरणे मामा, मला आज अजितदादांची सगळ्यात जास्त आठवण येते. ही घटना जर घडली आणि आज दादा असते ना, तर या घटनेला पहिल्या 2 तासात जर कोण पोचलं असतं तर ते दादा पोचले असते. त्या दादांच्या पक्षातले भरणे मामा, म्हणून त्यांच्याकडून मला अपेक्षा आहेत. भरणे मामा, खरंच तुमच्याकडून अपेक्षा आहेत. नका हो, मुख्यमंत्र्यांच्या सोबत राहून उघड ढवळ्या शेजारी पवळा बांधला वान नाही पण गुण लागला असं होऊ नये, ही अपेक्षा आहे माझी. जाऊ दे नाही 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 नाही, भुरट्या लोकांवर बोलत नाही. चला, विनायक राऊतांवर जो गुन्हा दाखल झालाय, आजचा माझा जो विषय आहे तो सगळ्यात महत्त्वाचा डम्पिंगचा विषय आहे. त्यामुळे मला असं वाटतं की मला हा विषय अजिबात डायव्हर्ट करायचा नाही. मी त्यावर निश्चित बोलेन आणि संध्याकाळपर्यंत बोलेन. की अमित शहानी त्यांना बोलवलं होतं. आता हा ते तर आहे, सगळ्याच खासदारांना काही, फक्त मला आता ईडी लावता येत नाही म्हणून, नाही तर मला तर केव्हाच उचललं असतं त्यांनी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.